पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां सद्गुरुनाथ महाराज की। सांख्य योग सुरू आहे. अतिशय बारकावे आहेत सांख्य योगाला. आपण काल पाहिलं तू अविनाशी आहेस हे जाणून घे. हा जो तू शब्द आहे, या तू शब्दाचा प्रयोग अविनाशीत्व दाखवण्यासाठी, आणि अविनाशी तू तद्विद्धी. तू अविनाशी आहे, तू ब्रह्मरूप आहे. तद म्हणजे ब्रह्म. तू ब्रह्मरूप आहे हे तू जाणून घे. महत्वाची गोष्ट काय आहे? तू ब्रह्मरूप आहेस हे तू जाणून घे. खूपदा नुसतं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं म्हणून शब्दच वापरले जातात. पण मी कसा ब्रह्म आहे? मी ब्रह्म आहे ते कसं आहे? युद्धभूमीवर ते अविनाशी रूपाने ब्रह्म आहे. नाशवान हे शरीर आहे, तू अविनाशी आहेस. अविनाशीत्वाचं सातत्याचा जो रेटा भगवंतानी लावून ठेवला. काल उदाहरण दिलं होतं, आज थोडं वेगळं उदाहरण सुचलं. सारखं मला प्रत्येक वेळा सुचत नसतं. एका नटाला म्हणतात, या भूमिकेने तू खुल्लास. काय म्हणतायत त्या नटाला? या भूमिकेने तू खुल्लायस. आणि दुसरं वाक्य आहे, तुझ्यामुळे तू कुठल्याही भूमिकेत उठवून दिसतोस. या भूमिकेने तू खुल्ला, एक वाक्य. आणि कुठल्याही भूमिकेत तू खुलून दिसतोस, हे दुसरं वाक्य. दोन्ही ठिकाणी खुल्ला शब्द आहे आणि तू शब्द आहे, भूमिका शब्द आहे. पण वाक प्रयोग बदलला आहे. यामध्ये तूच वैशिष्ट्य आहे आणि पहिल्या वाक्यात भूमिकेचं वैशिष्ट्य. काल वस्त्राचं उदाहरण दिलं होतं, आज भूमिकेचं उदाहरण दिलं. अविनाशी तू तद्विद्धी. तू अविनाशी आहेस. नाशवानाचा विचार काय करतोस? सगळेजण मरून जातील ह्याचा विचार काय करतोय? राज्य मिळालं अथवा मी त्यागलं ह्याचा विचार काय करतोय? हा सगळा नाशवानाचा विचार आहे. तू अविनाशी आहेस, तू अविनाशीत्वाचा विचार केला. आणि हे जे सगळं जग आहे, इदम ततम, हे सगळं सुद्धा अविनाशीच आहे. विनाशम अव्ययस्यास्य. अव्ययाचा कोणीही नाश करू शकत नाही. प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा, प्रत्यक्ष ईश्वर सुद्धा, देव सुद्धा, परमेश्वर सुद्धा अव्यय तत्वाचा नाश करण्यासाठी झजू शकत नाही, कारण त्यांची ती ताकद नाही.
आणि म्हणून आज भगवंत सांगतात आहे, अंतवंत इमे देहा नित्यशोक्तः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत. आता त्या अर्जुनाला ट्रॅकवर आणतात आहे भगवान, आणि युद्ध करायला लावण्यासाठी अर्जुनाला हे सांगत नाहीये, अर्जुनाच्या कल्याणासाठी युद्ध करायला सांगतात. नाही तर मग युद्ध करून घेण्यासाठी कृष्ण बोलतो असं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही धृतराष्ट्र झाला. धृतराष्ट्राला असंच वाटत होतं. हा कृष्ण या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करतो नव्हे, युद्ध करणं हे कर्तव्यच्युत न होता मोक्षाची व्यवस्था आहे. म्हणून भगवंत अर्जुनाला मोक्षाला प्रवृत्त करतात आहे. युद्ध साइड प्रॉडक्ट आहे. युद्ध साइड प्रॉडक्ट आहे. भगवंत सांगतात आहे, अंतवंत इमे देहा नित्यश्चोक्ताः शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत. आता लक्षात ठेवा, शब्द वाक्यार्थ जरी युद्धस्व भारत असला तरी ज्ञान काय देऊन राहिले आहे, स्वरूपाचं देऊन राहिले. लक्षार्थ काय आहे लक्षात ठेवा. गुरु बोलतात काय ह्यापेक्षा गुरूंना सांगायचं काय आहे त्या बोलण्यातून याच्याकडे नेहमी लक्ष असावं. काका असं म्हणले, काका तसं म्हणले, या गोष्टी नका सांगू. काका असं का म्हणले, काकांनी असं म्हणण्याच्या मागचा उद्देश काय, असं काकांना का म्हणावं असं वाटलं. अशा पद्धतीने श्री गुरूंच्या वाक्यांचा विचार करा. माऊली असा विचार करते, आचार्य असा विचार करतात, आणि तसा विचार आम्हाला करण्याची सवय लावतात आहे. म्हणून शांकर भाष्य, म्हणून ज्ञानेश्वरी, म्हणून दीपस्तंभाचा अभ्यास करा. अंतवंत इमे देहा. भगवंताला असंही सांगता आलं असतं की हे सगळं ब्रह्मांड नाशवान आहे, असं नाही सांगितलं भगवंताने. काय हरकत होती सांगायला. काय सांगितलं भगवंतानी, अंतवंत इमे देहा. हे जे सगळे देह आहेत ना हे नाशवान. असं सांगण्याचं काय प्रयोजन आहे. तुझं सगळं घर पडून जाईल असंही सांगता येतं, आणि तू मरशील असं पण सांगता येतं. घर पडून जाईल अशी भाषा न वापरता तू जाशील अशी भाषा वापरली. अंतवंत इमे देहा. इमे म्हणजे सगळे समोर उभे असलेले, सगळे समोर उभे असलेले जे देह आहे त्यांना आपण पाहिलं असेल, नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे जनाधिपा न चैव न भविष्यावः सर्वे वयमतः. नत्वम नेमे न इमे जनाधिपा. हे सगळे जन नत्वम नेमे जनाधिपा काय म्हणतात आहे, मी तू आणि हे सगळे राजे. नत्वे वाहम जातुनासम नत्वम नेमे न इमे शब्द आहे इथे, आणि अंतवंत इमे देहा इथे या देहांबद्दल बोलतात. इथे न इमे म्हटलं, इथे इमे म्हटलं आहे. हे सगळे देह नाशवान आहेत. काय सांगायचंय भगवंताला याच्यात. माऊलीने बरोबर उचललाय, आचार्यांनी तेवढंच उचललं.
आचार्य खूप आधी झाले आहेत. त्यानंतर 700-800 वर्षानंतर माऊली झाल्या आणि आता डॉक्टर काका आहेत. माऊली म्हणते, आणि शरीर जाता आगवे हे नाशिवंत स्वभाव, म्हणून तुवा झुंजावे पंडू कुमार. अख्खा श्लोक एका ओवीमध्ये सांगून दिला बाबा. आणि शरीर जात आगवे काय हरकत होती हो मनुष्य जात म्हटलं असतं तर? जात शब्द वापरण्याचं काय कारण होतं? आम्हाला हा शब्द फार परिचित आहे, याचा फार बोलबाला आहे सध्या. पण हा शब्द इतका विस्तृत अर्थाने जात शब्द वापरला जातो हे कधी पाहायला मिळणार नाही. माऊलीकडे बघा. आणि शरीर जात आगवे, जगातील शरीर असणारे सर्व जात, म्हणजे जगातले सर्व शरीर. याच्यामध्ये नुसतं मनुष्य शरीर आलेलं नाहीये, पशूंचं शरीर आलंय, पक्ष्यांचं शरीर आलंय, प्राण्यांचं शरीर आलंय, वनस्पतींचं शरीर आलंय. देवांचं शरीर आलंय, यक्षाचं शरीर आलंय, किन्नरांचं शरीर आलंय. शरीर जात आगवे म्हटलं, मनुष्य जात म्हटलं असतं फक्त मनुष्यांचं शरीर आलं. त्याच्यात सापही आलाय, त्याच्यात पक्षी आलाय, त्याच्यात घोडाही आलाय, त्याच्यात वृक्षही आलाय, त्याच्यात यक्षही आलाय, त्याच्यात किन्नरही आलाय, त्याच्यात देवही आलाय, त्याच्यात राक्षसही आलाय. एका शरीर जात शब्दामध्ये सगळे आले बघा. बरं, नुसतं शरीर जात म्हणून थांबले नाही, आघवे म्हटलं, सगळ्या शरीर असलेल्या जाती, सगळे शरीरधारी. बस एक शब्द आता, सगळे शरीरधारी. नाशिवंत आहे, स्वभावतः नाशिवंत आहे, म्हणजे तुम्ही प्रयत्न केला नाही तरी त्यांचा नाश होणार. काचेच्या पेटीत बंद केले तरी नाश होणार, सोन्याच्या पेटीत बंद केले तरीही नाश होणार. शरीर नाश होणार म्हणजे नाश होणार म्हणजे होणारच, म्हणून आगव शरीर, सगळे शरीर नाश. हे शरीर जात आगवे नाशवंत स्वभाव. सगळे शरीर नष्ट होणार आहे, मग त्यात माझं शरीर आलं हे कधी विसरता कामा नये. माझं शरीर नष्ट होणार आहे, माझं शरीर जाणार आहे, माझं शरीर संपणार आहे. माझं शरीर राहणार नाही. गृहीत एव केशेषु मृत्यूना धर्ममाचर. अंतवंत शब्द वापरलाय भगवंत. काय शब्द वापरला? अंतवंत. आम्ही भाग्यवंत शब्द ऐकलाय, आम्ही पुण्यवंत शब्द ऐकलाय, आम्ही बलवंत शब्द ऐकलाय. दुर्बल माणसाचं नावही बलवंतराव असू शकतं बरं का. म्हणून बळवंतराव किंवा बलवंतराव असं म्हणण्याची पद्धत. तो शब्द तसा बळ आणि बल दोन्ही अर्थाने. संस्कृत मध्ये बल शब्द वापरतात, मराठीत तसाच खूपदा वापरतात, तुझ्या अंगात बल नाही, किंवा बळ पण म्हणतात, म्हणून बलवंतराव बळवंतराव असा शब्द. बळवंत, भाग्यवंत, पुण्यवंत. तो बळवंत असो, भाग्यवंत असो की पुण्यवंत असो, तो अंतवंत मात्र नक्की आहे.
भाग्यवंत हे कल्पनेवर आहे, पुण्यवंत साठ्यावर आहे, बलवंत त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून आहे, पण अंतवंत तो नेहमीच आहे. सगळ्या विश्वासगट सगळे जीव अंतवंत आहे. मी पण आलो की नाही हो? माझं शरीर मरणार हे पटत नाही. दुसऱ्याला पोचवतो तरी पण पटत नाही. म्हणून भगवंत इमे देहा हा शब्द वापरतो. इमे देहा. इमे देहा म्हणजे माझ्या देहास सगट असा अर्थ घ्यायचा आपण. भगवंत असा हात करून सांगतात आहे इमे देहा, त्याच्यामध्ये मी कुठेतरी उभा आहे असं लक्षात ठेवावं. आपण काय फक्त आत्ताच जन्मलो का? जोपर्यंत माझा उद्धार होत नाही तोपर्यंत अनादि कालापासून माझं जन्म मरण चक्र चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे. आम्ही किती खस्ता खाल्ल्या आम्हाला माहिती. आम्हाला फक्त या जन्माच्या खस्ता आठवत. केवढी पीडा असते हो गर्भाशयामध्ये. गर्भाला अतोनात यातना असतात. लॉकडाऊन मध्ये एवढ्या घरात वर्षभर काढणं आम्हाला कठीण जात आहे. तो गर्भ 9 महिने एका पिशवीमध्ये काढतो. लक्षात 9 महिने तेवढ्या गर्भाशयात काढतो. पाय सुद्धा सरळ करता येत नाही. पोटाशी घेऊन झोपावं लागतं. थोडा वेळ तरी पाय सरळ केले बा आता मला कंटाळा आलाय असं म्हणण्याची त्याला सोय नाही. डोळे उघडायची सोय नाही. आता हात अकडले बा म्हणून हात चालवायची सोय नाही. ही या देहाची पारतंत्र्याची अवस्था आहे. इतके आम्ही जन्म घेत आलो तरीही आम्हाला जन्म घेतल्याचं दुःख नाही. इतके आम्ही मरण सहन करत आलो तरी आम्हाला मरणाचं दुःख नाही. मला मरण येईल हे पटता पटत नाही. अंतवंत इमे देहा, माझ्या शरीराला मरण येणार आहे पहिले लक्षात ठेवा. मला भगवंत अंतवंत म्हणतात. कुणी विचारलं तुम्ही कुठे राहता, आम्ही उत्तर देतो आम्ही यवतमाळात राहतो, आम्ही पुण्यात राहतो, आम्ही नांदेडात राहतो, आम्ही अकोल्यात राहतो, आम्ही अमरावतीत राहतो, आम्ही नागपुरात राहतो. हे त्याचं खरं उत्तर नाही आहे. खरं उत्तर आहे आम्ही मृत्यू लोकात राहतो. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. आम्ही कुठे राहतोय? मर्त्य लोकांमध्ये राहतोय. अंतवंत इमे देहा. हा सगळा लोक मरते आहे. ही सगळी मंडळी मरते. लोक मरमरो जाहती आपण गेले आपले होते. समर्थांची ओळी. अग्न गृहासी लागला तरी सावकाश निजेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा. माहिती आहे की माझं शरीर मरणार आहे तरी निश्चिंत आहे. उद्या काय करशील असा प्रश्न विचारतो. वास्तविक मी आत्मा असतो. मी आत्मा असून सुद्धा, मी निरवय असून सुद्धा, मी निराकार असून सुद्धा स्वतःला अविद्येमुळे मी देह समजतो आणि अविद्येचा अभ्यास करतो.
रोज आम्ही अभ्यास करतो, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता हो, चार्वाकाच्या शाळा अशाच आहेत. चार्वाकांनी ट्युशन क्लासेस ज्याच्या त्याच्या घरी तयार केल्या, म्हणून चार्वाकाचे विद्यार्थी खूप आहेत. आणि अध्यात्माचा ट्युशन क्लासला जावं लागतं, चार्वाकाच्या ट्युशन क्लासला जावं नाही लागत. रोज घरी अभ्यास करून घेतो. मी रोज म्हणतो, मी जेवतो, मी झोपतो, मी उठतो, मी बसतो, मी जातो, मी येतो, मी पाणी पितो. वास्तविक तहान शरीराला लागली आहे. आणि शरीरामध्ये जर बारकावा बघत असाल तर प्राणाला लागली आहे. सुधा तृषादी प्राणधर्म हे मजला दिसतात. मज मी फिरोनी पाहता मग हे कवना भासिती. हे जड ऐसे जाणून निराळा होऊनी मग राहता. व्यतिरेक चित ग्रंथी सुटेत. क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे धर्म. आणि मला तहान लागली म्हणजे प्राणांना तहान लागली. मी प्राण नाही, मी आत्मा आहे. पण बोलताना मी काय म्हणतो, मी पाणी पितो. मला तहान लागली, मला आता भूक आवरत नाही, मी खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. कारण मला डायबिटीज झाला. तुला डायबिटीज झाला की तुझ्या शरीराला डायबिटीज झाला? पण आम्ही चार्वाकाचे विद्यार्थी आहोत, म्हणून आम्ही म्हणतो मला डायबिटीज झाला. पंचदशीचा अभ्यास कराल तर सामान्य अहम आणि विशेष अहम शिकवले. कशाला म्हणतात सामान्य अहम? मी आलो, सामान्य अहम. डॉक्टर आलो असं म्हटलं की विशेष अहम झाला. शास्त्र विचाराच्या विपरीत अभ्यास करतो, म्हणून आम्ही चार्वाकाचे विद्यार्थी. आम्ही चार्वाक स्कूल जॉईन केली. चार्वाक ट्युशन क्लासेस. काय आहेत हे ट्युशन क्लासेस? यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतम च देहम च पुनरागमनम कुतः. अरे चार्वाक शरीरालाच आत्मा समजतो, पण तो म्हणतो की शरीराची चंगळ करून घ्या. आणि मग मी शरीर आहे अशी शिकवण चार्वाक देतो, म्हणून मी जेवतो, मी झोपतो, मी उठतो, मी बसतो, मी जातो, मी येतो. शरीराच्या तादात्म्यामुळे शरीराचे धर्म माझे धर्म आहेत असं वाटतं. आणि ही माझी होणारी फसगत आहे. शरीराची धर्म हे माझे धर्म आहे असं नुसतं वाटत नाही, खात्री असते. म्हणून मी जेवतो म्हणतो. म्हणून माऊली सांगते शरीर जात घागवे. तुम्ही आत्म जात आहे असं तुम्हाला म्हटलं असतं माऊलीने, पण नाही म्हटलं. शरीर जात आगवय. कारण तुम्ही स्वतःला आत्मा समजतच नाहीये. माऊलीने तुम्हाला आत्मा समजून फायदा काय? तुम्ही स्वतःला आत्मा समजतच नाही. माऊली तुम्हाला आत्मा म्हणून होणार काय? एकाचं नाव आहे सदानंद. काय नाव आहे? सदानंद. आणि नेहमी दुःखात राहतो. प्रसन्ना, भारताचा क्रिकेट प्लेअर होता. प्रसन्ना, विकेट नाही मिळाली तर खिन्न व्हायचं.
तो प्रसन्न कसा असेल? आम्हाला शाळेमध्ये गोष्ट होती. अबोली नावाची मुलगी होती, खूप बडबड करायची. तसं आमचं झालं. आम्ही आत्मा असताना स्वतःला शरीर समजतोय. बुद्धीच मीच शरीर आहे असा निश्चय करून बसते. तुकोबा आमच्या मदतीला येतात. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबांनी अल्टिमेटम दिला, भगवंतानी अल्टिमेटम दिला आहे. अंतवंत इमे देहा. माऊलीनी अल्टिमेटम दिलाय, शरीर जात आगवे नाशिवंत स्वभाव. आणि एवढे आम्हाला अलार्म लावून जागे करणारे संत मंडळी आणि भगवंत असताना सुद्धा आम्ही शरीरालाच मी समजतो आणि मी कधी मरणार नाही अशा भ्रमात मध्ये अविवेकामुळे. मी दृश्याला द्रष्टा समजायला लागलो. आम्ही दृश्य विवेक विसरलो आणि दृश्य हाच द्रष्टा आहे. वास्तविक शरीर दृश्य आहे, शरीर द्रष्टा नाही. शरीर दृष्ट आहे आणि दृश्य शरीराला द्रष्टा समजणं याला अविवेक असत. या अविवेकामुळे मी माझ्या आणि इतरांच्या देहाशी स्नेह आणि ममत्व करायला लागलो. आणि मग या ममत्वामुळे देहाच्या नाशाच्या वेळी मला रडू येतं, रडू कोसळत. आणि आम्ही ज्याला सांगतो ना, तो सुद्धा काय म्हणतो माहितीये का? तुमचं खरं आहे हो, इतके दिवस गीतेचा अभ्यास केला, त्याचं काय झालं? एका मिनिटात संपला. दुसऱ्याला सांगण्यापुरता अभ्यास केलाय की हे शरीर नाशवंत आहे, तू रडू नको. स्वतःवर वेळ आली की रडायला तयार. जो अभ्यास आम्ही आमच्या आतमध्ये उतरवत नाही त्याला अभ्यास म्हणायचं का? मग लोक टर उडवतात. देह हा जातच असतो, आत्मा हा कधी मरत नाही. देह कसा जातो? वासांचे जीर्णानी यथा नवानी गृह्णाती नरो. जीर्ण वस्त्र सांडिले मग नूतन वेळी. उपदेश करण्यासाठी स्वतःच वस्त्र जीर्ण झालाय, ते टाकायची वेळ आली आहे, मग रडतो कशाला? अभ्यास पहिले स्वतःसाठी करायचा. अभ्यास माझ्या जीवनासाठी, अभ्यास माझ्या आनंदासाठी. आणि माझ्या आनंदासाठी अभ्यास असेल तर देहातनं मन पहिले काढलं. शरीराचा मृत्यू म्हणजे कायमचा मृत्यू नव्हे, लक्षात ठेवा. मग आम्ही म्हटलं होतं की त्यावेळेलाही आपण कुठेतरी असू, एखाद्या सैनिकांमध्ये भालदार चोपदार काय जे म्हणतात, कुठेतरी असू आपण. इमे देहा, भगवंतांनी म्हटलंय की तू नाशवान आहे, तुझा देह नाशवान. कोणीतरी असू हो आपण. म्हणून तर आजवर जन्म मृत्यूचं चक्र चालू आहे आमचं. म्हणून देहाचा नाश आमचा तेव्हा झाला, आत्ताही होणार आहे, पण हा आमचा खरा नाश नाही. कठोपनिषदात सांगितलंय, सस्यमिव मर्त्या पच्यते सस्यामिवा जायते पुन्हा. जोपर्यंत शरीराला आत्मा समजतो तोपर्यंत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम निश्चित आहे. देहात्म बुद्धीचा नाश हा खरा नाश आहे, हे पटवून देत आहे. आदावंते यन्नास्ती वर्तमाने तथा गौडपादी कार्य.
म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं आहे की देहात्म बुद्धीचा नाश झाला पाहिजे. देह हा आत्मा आहे हे वाटणाऱ्या बुद्धीचा नाश झाला, याला देहात्म बुद्धी आहे. देहाला जोपर्यंत मी आत्मा समजतो तोपर्यंत देहात्म बुद्धी दृढ आहे. असो अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिण. सगळे शरीरी लोक नेहमी हे असंच म्हणत असतात, अनाशिनो प्रमेय असते. आत्म्याला अवयव नाही म्हणून आत्माला नाश नाही. अनाशिनो, आत्म्याला रूप नाही म्हणून आत्म्याला नाश नाही. आत्म्याला आकार नाही म्हणून आत्म्याला नाश नाही. आत्मा निरवय आहे, अरूप आहे, निराकार आहे. आत्म्याला नाश कसा होईल? म्हणून अनाशिनो. अप्रमेयस्य. प्रमाकरणम प्रमाणम. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान हे प्रमाणाने होत. लॉकडाऊन लागला, लॉकडाऊन लागला, लॉकडाऊन लागला. काय रे, काय प्रमाण आहे? त्यांनी सांगितलं, तो काही सांगत असतो, त्याच्या सांगण्याचं नाही आम्ही मानणार. मग अहो टीव्हीवर बघा, वर्तमानपत्रात बघा. हा आता बरोबर टीव्हीवर आलाय का? प्रमाकरणम प्रमाण. कोणत्याही गोष्टीला समजून घेण्यासाठी प्रमाणाची गरज आहे. आणि आत्मा प्रमाणाने सिद्ध होत नाही म्हणून तो अप्रमेय आहे. कोणत्याही वस्तूचं ज्ञान प्रमाणाच्या साह्याने. पाणी तापलंय, भांड्यातलं पाणी तापलंय, कशावरून म्हणताय तुम्ही? त्या पहा ना, बारीक बारीक वाफा येतात आहे त्यात थोड्याशा. मला नाही दिसत बाई त्या वाफा. बोट घालून बघा पाण्यात, वाफा दिसत नाही तुम्हाला तुमच्या दृष्टीदोषामुळे. तुम्ही बोट घालून बघा, तुम्हाला चटका लागेल. प्रमाण, वाफा दिसणं हे प्रमाण, बोटाला चटका लागणं हे प्रमाण. प्रमाणाशिवाय कुठलीही गोष्ट सिद्ध होत नाही. मग आत्मा कसा सिद्ध होईल? म्हणून आत्म्यासाठी काय प्रमाण आहे असा प्रश्न विचारला. म्हणून भगवंतांनी उत्तर दिलाय, अप्रमेयस्य. नाशिनो अप्रमेयस्य. आत्म्याला प्रमाण नाही. काय प्रकार आहे या प्रमाणाचा? प्रमाण शब्दाचा अर्थ इंद्रिय असा. कशाने कळलं तुम्हाला? मी डोळ्यांनी पाहिलं, मी स्वतः ऐकलं, ही वस्तू खारट आहे, मी चाखून पाहिली. प्रमाण. ज्ञानेंद्रिय हे प्रमाण आहे. म्हणून ज्ञानेंद्रियांना प्रमाण, अंतःकरणाला प्रमाण. ते जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रमाद ज्ञान असत. ते जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला प्रमाद ज्ञान असत. ज्या वस्तूचं ज्ञान होतं त्या वस्तूला प्रमेय असत. आणि ज्या जीवाला ज्ञान होतं त्याला प्रमाता म्हणतात. प्रमाता, प्रमेय, प्रमाण आणि प्रमा, चार गोष्टी आतमध्ये बसवून घेतल्या पाहिजे. सुरुवातीला या कठीण वाटतील, स्वाभाविक आहे. परत सांगा. काय म्हटलं?
एकदा परत सांगाल का म्हणजे प्रमाण प्रमाण? हो सांग. एकदा नाही, हे 2-4 वेळा सांगावं लागणार. ही घड्याळ आहे. या घड्याळीचं मला ज्ञान झालं. किती वाजले कळलं, याला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. या ज्ञान ज्याच्यामुळे झालं त्या ज्ञानाच्या वस्तूला घड्याळ असं म्हणतात. घड्याळ हे प्रमेय आहे. कशामुळे घड्याळ कळली? डोळ्यामुळे घड्याळ कळली. डोळा हा प्रमाण आहे, ज्ञानेंद्रिय. कुणाला घड्याळ कळली? मला कळली, म्हणजे जीवाला कळली. जीव हा प्रमाता आहे. प्रमात्याला म्हणजे मला, प्रमेयाचं म्हणजे घड्याळाचं, प्रमाणाच्या साह्याने म्हणजे डोळ्याच्या साह्याने प्रमाद ज्ञान झालं. म्हणजे किती वाजले हे कळलं, किंवा घड्याळ केवढ्याची आहे हे कळलं. प्रमाता म्हणजे जीव, प्रमाण म्हणजे इंद्रिय. जीवाला इंद्रियांच्या साह्याने जी वस्तू दिसते त्याला प्रमेय असं म्हणतात. त्या वस्तूच्या ज्ञानाला प्रमाद ज्ञान असं म्हणतात. प्रमाणाला, प्रमाणाच्या प्रमात्याला, एक मिनिट, प्रमात्याला प्रमाणाच्या साह्याने प्रमेयाचं प्रमाद ज्ञान होतं. वाक्य लिहून घ्या. प्रमात्याला म्हणजे जीवाला, प्रमाणाच्या साह्याने म्हणजे ज्ञानेंद्रियांच्या साह्याने, प्रमेयाचं म्हणजे वस्तूचं प्रमाद ज्ञान म्हणजे ज्ञान होत. हे मनात सारखं सारखं घोळत ठेवलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. प्रमाता, प्रमेय, प्रमाण आणि प्रमाण. वास्तविक आम्ही वापरतो. लॉकडाऊन लागलं कशावरून? टीव्हीत आहे, प्रमाण दिलं. टीव्ही मधून कळलं ते प्रमाण ज्ञान. टीव्ही कोणामुळे कळला? डोळ्यामुळे कळला, तो डोळा प्रमाण. टीव्ही प्रमेय, ज्ञानाची वस्तू. कोणाला कळलं? मला कळलं, जीव, मी प्रमाता. मनात हे सारखं 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 घोळत ठेवलं पाहिजे. याचा अभ्यास करावा. आपण पुढे चलू. आपली अडचण सुटली असेल असं गृहीत धरतो. होय होय. समजावून घेताना मी जीव आहे हे समजावून घ्यायचं आहे, पण साधनेला बसताना मी आत्मा आहे हे लक्षात ठेवा. साधना करणारा जीव आणि जी साधना करतो त्यात हरवून जातो तो आत्मा. म्हणून समजावून घेताना मी जीव आहे, जे समजवलं ते अनुभवायला बसतो तेव्हा मी आत्मा आहे. इंद्रियांना आत्मा कधीच कळणार नाही. आणि जर कळला, काही अभ्यासू मंडळी आहेत ते जरा चपापतील माझ्या वाक्य. इंद्रियांना आत्मा कधीच कळणार नाही, आणि जर कळला तर तो आत्मा असू शकत. इंद्रियांना कळलं म्हटलं की आत्मज्ञान होत नाही. चमत्काराच्या भानगडीत पडू नका. मी किनी ध्यानाला बसलो आणि असे वेगवेगळे सुंदर प्रकाश दिसले,
म्हणजे तो आत्मा नाही. मी ध्यानाला बसलो आणि आतमध्ये इतकं छान 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 वाटायला लागलं, सुगंध यायला लागला, आत्मा नाही. मग इदंतेसी वाळले, जे मी पण हे विणढार, इदंताही नाही आणि अहंता पण नाही. ते रूप पाहिजे आपुले आपण. इदंताही नाही आणि अहंता पण नाही. आता आत्मप्रभा नित्य नवी, त्याची करुणी ठाण दिली. ही जी आत्मप्रभा आहे, साधना काळी लागते ती. साधनेला बसलो असताना आत्मदीप प्रज्वलित होतो. जो इंद्रिया ते चोरुनी जेवी तयासी फावे. हा आत्मदीप लागला हे जर डोळ्यांना कळलं, कानांना कळलं, आत्मा हरवून गेला तिथून. चोरुनी जेवी, इंद्रिया नेणता भोगीले, इंद्रिया ते चोरून गेले. आत्मप्रभा इंद्रियांना न कळता जो सेवन करू शकतो, म्हणजे जो अनुभवू शकतो, तयासीच फावे. नाही तर आम्हाला आत्मानुभव आला, पण केव्हा एकदा सांगतो असं आम्हाला होते. मळमळल्यासारखं होते की बस आता बैठकीतून उठलो की सांगतोच, माझा आत्मानुभव सांगतो. काही काही ठिकाणी आत्मानुभव सांगण्याची अहमनिका असते. आणि मग रजोगुण आणू आणू माणूस तो सांगतो, केवढा बदललो मी, काय बदल झाले हो माझ्यात. एवढा बदल करून घेणारा स्वतः माझ्यासारखा मीच कोण लागला तू. एवढा बदल करून घेणारा माझ्यासारखा मी, जगामध्ये एवढे साधू संन्यासी होऊन गेले ज्यांनी स्वतःला बदल करवले. परीक्षितांनी 8 दिवसात बदल कर, 7 दिवसात बदल करून घे. राजा असून काय त्याग आहे त्याचा, 7 दिवसात अवघ्या. खटवांग राजाने 1 दिवसावर, आणि आम्ही एवढे दिवस झालं हळूहळू बदलू. काय सांगतो, हळूहळू बदलू हो. एकदम कसं होणार आहे तुम्हीच सांगा बरोबर. समोर त्याला विचारायचं, त्यांना माहिती आहे सांगणाराही तसाच आहे आणि ऐकणारही तसेच आहे. दोघंही जर बैलगाडीतच बसले असतील तर हळूहळू शब्द त्याला ऍक्सेप्ट करणं भागच आहे सांगणाऱ्या. जो स्वतःला घडवत नाही, जो स्वतःला बदलवत नाही, आपल्या बदलाची ज्याला ओढ नसते, तो साधकच नाही. ते मुर मुमुक्षु असायला. मंद आणि मध्यमची भाषा इथे उरली नाहीये. निधिध्यासन करतोय, निधिध्यासन तीव्र मुमुक्षुत्व अंगी आणल्याशिवाय होत नाही, अंगी बांधल्याशिवाय. साधकाने स्वतःला खूप जपावला. ती हळद आणि हो गोरी असा जो प्रकार आहे हा इथे चालत नाही, अंगात आणून चालत नाही. मला आत्मानुभव आला अशा गोष्टी करून जमत नाही. आत्मा जर कोणत्याच प्रमाणाने कळणार नसेल तर मग आत्मा कळेलच कसा, असाही एक प्रश्न शंकराचार्यांनी विचारून ठेवला. त्याचं उत्तर त्यांनीच दिलं आहे. वेदांतो नाम उपनिषद प्रमाण हा. कशाने कळणार आहे आत्मा, उपनिषदांनी कळणार. उपनिषदांनी आत्मा जर कळणार असेल, वेदांत ग्रंथ उपनिषद हे आत्मा कळण्यासाठी प्रमाणभूत शास्त्र आहे. मग ग्रंथ हातात घेतला तर आत्मा हातात लागायला पाहिजे होता.
म्हणून वेदांत ग्रंथांचं लक्ष आत्मसिद्धी नाही. वेदांत ग्रंथांनी आत्मा कळणार नाही. अरे काय बोलताय तुम्ही? हो, हा अभ्यास करून आत्मा कळणार नाही. आत्म्यावर अनात्म्याचा झालेला अध्यास घालवणार. आत्म्यावर अनात्म्याचा झालेला अध्यास घालवायचा आहे. आत्म्यावरच आवरण काढण्याचं काम वेदांत शास्त्र करत आहे. मग आत्मस्वरूप स्वयंसिद्ध आहे. लक्षात सूर्य तळपतो आहे, तेवढ्या ढग आले आहेत. ढगामुळे सूर्य झाकाळलाय. प्रकाशाचा बदल अंधकारामध्ये झालाय. सूर्य असून सुद्धा अंधार झालाय. मग वेदांत शास्त्र काय करतं? वेदांत शास्त्र रूपी वारा त्या ढगांना पळवून लावतो की तळपता सूर्य जसाच्या तसा दिसतो. म्हणजे वेदांत शास्त्र आत्म्यावरच अनात्मरूपी अविद्यारूपी अज्ञानरूपी ढग बाजूला काढतो. म्हणून अज्ञानरूप अध्यस्त संसाराची निवृत्ती करण्याचं काम वेदांत शास्त्र करतो. संसार निवृत्ती झाली, ढग निघून गेले, शेवाळ बाजूला सारलं की तिथे जे असायला पाहिजे ते आहे. शेवाळ बाजूला सारलं तर पाणी आहे, ढग बाजूला सारले तर सूर्य आहे, आणि संसार बाजूला सारला तर आत्मा आहे. अविद्या बाजूला सारली की स्वरूप आहे. म्हणून आत्मा अप्रमेय आहे. म्हणजे एवढंही करून वेदांत शास्त्र उपनिषद प्रमाण हा म्हटलाय. उपनिषद आत्मा दाखवत नाही. यमे वैश्य वृणते तेन लभ्य तसेच आत्माभिमृणते तनुस्वाम. आत्मा ज्याच्यावर कृपा करेल त्याच्या समोर आत्मा स्वतःच स्वरूप प्रगट कर. शास्त्र आत्म्याला प्रगट करत नाही, अनात्म्याला सफाई करते. येथ अविद्यानाश हे स्थळ तेणे मोक्षोपान आहे. या दोही वेगळे केवळ साधन ज्ञान. म्हणून अंतवंत इमे देहा नित्यशोक्त शरीरिण अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात युद्धस्थ भारत. अर्जुना, आता लक्षात आलं ना तुला? आता कळलाय ना हे सगळेच मरणारे आहेत. तू यांना मारणारा बिरणारा कोणीही नाही. अरे तुझा बाण हे एक पुष्क निमित्त आहे. ते नुसतं निमित्त आहे. त्या बाणाचा स्पर्श होत नाही तर तो मरणार आहे. सिनेमामध्ये दाखवतात, यांनी गोळी मारली असते, त्या गोळीने तो मरून जातो. आपल्या हाताने खून झाला म्हणून हात इथून पळून जातो. मेलेला माणूस उठतो आणि काय, कारण ती गोळीच खोटी असते, ती खरी गोळीच नसते. तसं भगवंत म्हणतो, अरे हे शरीर मी ऑलरेडी मारून ठेवलं, तू सेकंड हँड मारणारा आहेस. सेकंड हँड मारणारा असल्यामुळे तू काय यांना मारण्याचा विचार करतो आहेस? त्यांना तर मी ऑलरेडी मारून टाकलाय. आता यांची हालचाल फक्त निमित्त मात्र. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत यैनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते.
पुढचा श्लोक. जो आत्म्याला मारणारा समजतो आणि जो आत्म्याला मरणारा समजतो, दोघही जण आत्म्याला विशेषत्वाने जाणत नाही. कारण आत्मा कोणाला मारत नाही आणि आत्मा कोणाकडून मारल्याही जात नाही. मी सांगितलं, आत्मा हा प्रमाणाचा विषय होत नाही. एकूण 9 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शब्द, हे 6 मुख्य प्रमाण आहेत आणि 3 उपप्रमाण आहेत, शक्य, ऐतिह्य आणि चेष्टा. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डोळ्यांनी जे कळत ते सविस्तर घेत नाही. याच्या आधी खूपदा झालाय, वर्षाहून अधिक काळ झालाय. बऱ्याच गोष्टी आपण मध्ये मध्ये स्फुट विषयांमध्ये घेतलेल्या आहेत. अनुमान म्हणजे अंदाजावरून, उपमान म्हणजे उपमेवरून, अर्थापत्ती म्हणजे प्राप्तीवरून, अनुपलब्धी म्हणजे न मिळण्यावरून, शब्द म्हणजे बोलण्यावरून, शक्य म्हणजे शक्यतेवरून, ऐतिह्य म्हणजे ऐतिहासिक आणि चेष्टा म्हणजे खूप. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शब्द, शक्य, ऐतिह्य आणि चेष्टा. आता प्रवचनाचं स्पष्टीकरण लिहिणारे जे आहेत ते या 6 प्रमाणांचं थोडं थोडं स्पष्टीकरण देऊन द्या, म्हणजे नवीन लोकांना त्याची मदत होऊन जाईल. बऱ्याच जणांनी ऐकलेलं आहे. हेच रिपीट केलं तर पुढचं खोलात जाता येत नाही. आपण पुढे चालूया. शेवटचं प्रमाण कटाक्ष आहे. कृपा कटाक्षाची आखीर, असं शास्त्रात दिलेलं नाही, पण काकांच्या ओव्यांमध्ये आहे, कृपा कटाक्षाची आखीर. अद्वैत मकरंद. कटाक्ष तत्वमसीला म्हणतात. लक्षात, डोळ्यांनी तीर्प पाहणं हा विषय मी बोलत नाही. तत्वमसी हा कटाक्ष आहे. श्री गुरूंनी शिष्यावर टाकलेला तत्वमसी रूप कटाक्ष आहे. त्यात अहम ब्रह्मास्मी हे उत्तर आहे. लक्षात, अखेरचा अंतिम आणि अत्यंत बलवान प्रमाण जर कोणतं असेल तर ते तत्वमसी आहे, तो कटाक्ष आहे. श्री गुरु आपल्या शिष्यावरची दृष्टी टाकतात, ती विचार दृष्टी शिष्याने उचलून घ्यायची असते. पिल्लू जसं कासवीनी पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यातनं अन्न उडून घेतो, तसं श्री गुरु बोललेल्या कटाक्षातून काय बोलले आहे? तू ब्रह्म आहेस, तत्वमसी. शिष्याने तो कटाक्ष समजून मी तो आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून मग आम्ही सांगितलं, समजावून घेत असताना मी जीव आहे, पण साधनेला बसलो असताना मी आत्मा आहे. लक्षात, म्हणून साधनेला बसल्यानंतर आता कुकरची शिट्टी झाली की मी उठेन म्हणजे मी जीव झालो, मी घरातली कर्ता झालो, मी घरातली कर्ता झाली. कारण मी ठरवून ठेवलं कुकर शिट्टी झाली की उठला. अशा पद्धतीने जर साधना केली तर चालत नाही. साधकत्व कायम राहतं, जीवपणा सोडायलाच तयार नाही. आता आम्ही बसलो, इतके वाजता उठू, बसला कोण? जीव. उठणार कोण? जीव. मग आता सुरुवातीला जीव आणि शेवटी जीव, मध्ये साधना कालात कोण आहे? आत्मा. कसा असेल? अरे जीवत्व विसरून करा साधना. कधी मेरुमणी लागतो, कधी मेरुमणी लागतो. मेरुमण्याची वाट पाहत कशाला जॉब करतोय? नाही लागलं मेरुमणी म्हणून थोड्या वेळाने डोळे उघडून अजून बऱ्याच दूर आहे वाटते असं मनात विचारही करतो, पुन्हा गचकन डोळे मिटतो.
अरे मांजराने डोळे मिटले म्हणजे जग संपतं का? अंतरचक्षू बदल, अंतरचक्षू वळव, बहिर्चक्षूच्या मागे काय लागलाय? याचा अर्थ ते उघडे ठेव असा पण होत नाही. म्हणून साधनेला बसताना मी आत्मा आहे हे लक्षात ठेवायचं. समजावून घेत असताना मी जीव आहे हे लक्षात. म्हणून प्रमाण नाही सांगितले. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कटाक्षासारखं प्रमाण कोणतंच नाही लक्षात ठेव. तत्वमसी कटाक्षाने लावलेलं प्रमाण आहे. श्री गुरूंच्या कटाक्ष. येनम वेत्ती हंतारम यश्चैनम मन्यते हतम उभौतौ न विजानीतो नायम हंती न हंती. अरे अर्जुना, तू हे नेणसी तरी तत्वता विचारीसी, तरी बाधिता तू नव्हेसी वद्य नव्हती. अरे आता तुला होण्याचं काही कारणच नाहीये. कारण हे लोक वध्य नाहीये. हे लोक मरणारे नाही. काही लोक देहाला आत्मा मानतात, काही लोक प्राणाला आत्मा मानतात, काही लोक मनाला आत्मा मानतात, काही लोक अज्ञानाला सुद्धा आत्मा मानतात. ही दृष्टी भिन्न 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 दृष्टी. आत्मस्वरूपाविषयी सगळ्या चुकीच्या कल्पनांचा निराश करून लाक्षणिक स्वरूप भगवंत सांगतात. जागृत, स्वप्न, सुषुप्ती, बाल्यावस्था इत्यादी या सगळ्या गोष्टी आत्म असू शकत नाही. या सगळ्या अनात्मा आहे. या एनम वेत्ती हंतारम. म्हणून जो आत्म्याला मारणारा समजला आणि जो याला मरणारा मानतो, दोघांनाही आत्मा विशेषत्वाने जाणला. कारण आत्मा कोणाला मारत नाही आणि आत्मा कोणाकडून मारल्याही जात नाही. असा जो आत्मा आहे तो समजायचा कसा? मारल्या जात नाही, मरतही नाही. हे कसं? याचं वर्णन उद्या सकाळच्या श्लोकामध्ये येणार आहे. न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूया, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते अन्य मानेश्वरी. उद्या आपण 20वा श्लोक बघूया. आज थांबू. राम कृष्ण. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.